राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचे स्पष्ट मत. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा रात्रीचा खेळ चाले आणि गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा अशी परिस्थिती. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा रात्रीचा खेळ चाले आणि गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा अशी परिस्थिती आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी या तीनही मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विजयी करणे हा आमचा संकल्प आहे. शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे आश्वासित केले आहे की विजय शिवतारे यांना बोलावून योग्य ती समज देतील. यामुळे स्थानिक पातळीवर या विषयावर पडदा टाकलेला आहे. बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी अजितदादा यांनी आपलं जीवन समर्पित केलंय असं मत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते व ठाणे पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केलंय. काल सिन्नरच्या सभेमध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बेछूट असे आरोप केले. मला डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना एवढंच सांगायचं आहे की माझ्याबरोबर सकाळी 6 वाजता देवगिरी बंगल्यावर चला आणि आलेला समुदाय पहा. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक आपले प्रश्न सोडवण्यासाठी सकाळी 5:30 ते 5:45 पासून देवगिरी बंगल्यावर रांग लावतात. ते दिसेल, पण आपल्याला कदाचित सकाळी उठायची सवय नसेल, कारण आपले रात्रीचे खेळ चाले अशी आपली प्रवृत्ती आहे. कायम जनसेवा सकाळी 10 वाजल्यापासून आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार करत असतात. बैलाचे शिंग देखील आपल्याला लागले तर चालायला त्रास होईल, हाच माझा आपल्याला सल्ला आहे, असं जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोचक टीका आनंद परांजपे यांनी केली आहे. काल माजी मंत्री आणि डॉक्टर, मी कायम असं इन्व्हर्टेड कॉमर्स मध्ये बोलतो त्यांना, डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सिन्नरच्या सभेमध्ये पुन्हा एकदा आकलेचे तारे तोडत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावर बेछूट असे आरोप केले. मला डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना एकच सांगायचंय की माझ्याबरोबर सकाळी 6 वाजता देवगिरी बंगल्यावर चला आणि आलेला जनसमुदाय, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं लोक आपले प्रश्न सोडवण्यासाठी सकाळी 5:30 पावणे 6 पासून देवगिरी बंगल्याच्या बाहेर लाईन लावतात. पण आपल्याला कदाचित सकाळी लवकर उठायची सवय नसेल, कारण आपले रात्रीचे खेळ चालती अशी आपली प्रवृत्ती आहे. कायम महाराष्ट्रामध्ये जनसेवा सकाळी 6 वाजल्यापासून आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब करत असतात. बैलाचं शिंग देखील आपल्याला लागलं तर चालायला त्रास होईल, हीच माझी आपल्याला सल्ला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आत्ताच मी टीव्हीवर बघितलं की अभिषेक मनु संघवी यांनी कुठलं पोस्टर दाखवलं की ज्याच्यामध्ये आम्ही आदरणीय पवार साहेबांचा फोटो आणि नाव वापरतोय. असं मी तरी पोस्टर बघितलेलं नाही, कारण आम्हाला प्रांताध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेबांकडनं सक्त आदेश आहेत की कुठेही पवार साहेबांचं नाव, फोटो वापरायचं नाही. ठाण्यातील कार्यालय देखील आपण बघू शकता की इथे माननीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचाच फोटो आहे. आम्ही वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर आदरणीय साहेबांचं नाव आणि फोटो वापरत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये कुठलं पोस्टर, काय अभिषेक मनु संघवी यांनी दाखवलं, याबद्दल अधिक माहिती मी नक्की घेईन. तर अजितदादा देखील असं सांगतात की बारामती फक्त घड्याळानेच काम केलेलं आहे, तुम्हाला भावुक करण्याचा देखील प्रयत्न होईल येणाऱ्या निवडणुकीत. 91ला सार्वजनिक जीवनामध्ये आल्यानंतर पहिले खासदार म्हणून त्यांनी आपलं राजकीय जीवन सुरू केलं आणि त्यानंतर सातत्याने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बारामतीचं नेतृत्व हे अजितदादांनी केलं. अनेक महत्वाची पदं महाराष्ट्रामध्ये त्यांनी राबवली आणि बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं जीवन समर्पित केलं आणि कायम घड्याळ तिथे 99 नंतर जिंकत आलेलं आहे. म्हणून त्यांनी आवाहन केलं की माझी निशाणी घड्याळ आहे आणि घड्याळाला साथ द्या. माझ्यावर कधीही कुठली महागडी गाडी जबरदस्तीने बळकावली PY01 रजिस्ट्रेशनची असा आरोप झाला नाही. आणि मी एकवचनी एक पत्नी आपल्या 2 जुळ्या मुलांबरोबर माझा सुखी संसार आहे. त्यामुळे त्यांची आणि माझी बरोबरीच होऊ शकत नाही. सर, यापूर्वी देखील तुम्ही लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले होतात, कल्याणमधून असेल किंवा ठाण्यामधून असेल, परंतु
या लोकसभेकरिता जर पक्षाने संधी दिली तर कशा पद्धतीने तयारी असेल? राष्ट्रवादीनी आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी असेल, ठाणा असेल, कल्याण असेल, कुठल्याही लोकसभेची मागणी आम्ही केलेली नाही. महायुतीचे जे तिन्ही ठिकाणी उमेदवार असेल, एका ठिकाणी उमेदवार घोषित झालेले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील. कल्याण आणि ठाण्यामध्ये जे कोणी महायुतीचे उमेदवार घोषित होतील त्यांचं काम राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने करेल.